नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 16, 17, 18 एप्रिल 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात अनेक भागामध्ये जोरदार वादळी पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह असून महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसात वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर हा बदल दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा परिसर या भागामध्ये 16 आणि 17 एप्रिलच्या दरम्यान वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे। तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या भागातही वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे। तर या दोन्ही स्थितीचा परिणाम 16, 17, 18 एप्रिल 2024 महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी अवकाळी पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता देखील, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अवकाळी वादळी पावसाची शक्यता मध्यम, हलका तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, गोवा इकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडूच्या दक्षिण भागात मध्यम स्वरूपात राहील। कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा परिसर इकडे हलका मध्यम पाऊस राहील। भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम, जगदलपूर, भुवनेश्वर, कांतामल, कोरबा, रायपूर इकडे ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे पुढील 3 दिवसामध्ये महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पणजी, मोपासा, पारसेम, अल्रोणा, सावंतवाडी तसेच महापणकुडल इकडे हलका मध्यम पाऊस आणि वादळी वारे बघायला मिळणार आहे। तर पावसाचा जोर जास्त गव्हाली, पडला, अलगोटे, तिक्सा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। बेळगावबाची, राणाकुंडे तसेच रामणघाट आणि अंबोली चांदगडलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे दक्षिण भागात अजरा, नैसारी, अड्डाला जोरदार स्वरूपात राहील। कुरमनाडी, संकेश्वरा, मालदाटी, चिकोडी मध्यम पावसाचा अंदाज आहे। निपाणी, चिकोडी तसेच मुरगुड, राधानगरी आणि कागल, इस्पुर्ली, सल्लगाई इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर पोईप, कासल, वायगणी, मालवण, कणकवली, पोंडा इकडे हलका मध्यम पाऊस राहील। रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर, खारेपटण, राजापूर, रायपटण, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड हलका मध्यम पाऊस राहील। तसेच रायपटण, लांजा, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर, महाकांजन हलका पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील। तर कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कोकुटलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। किनी, कोडाली, कोल्हापूर, परोळा, संगरूळ, इस्पुर्ली, कागल मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। इस्पुर्ली तसेच सांगली, मालगाव, आष्टा, इचलकरंजी, शिरगोपी, कुडाची या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। जळकाटी, किरंगी, अडाली, तिलसंग, शिरगोपी, रायबग, हिडकल या भागात हलका मध्यम पाऊस राहील। तसेच सातारा जिल्ह्याकडे बीटा, कानापूर, रामपूर, पलूस, नरसिंगपूर मध्यम स्वरूपात राहील आणि कराड, कडेगाव, उमराज, औंध, वडोज, रहिमतपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोयना, पटण, अरवाडे, शिशंगे व सटोपोट जोरदार पावसाचा अंदाज राहील। निंदाल, दहिवाडी, बराड, शिंगणापूर, लाटे, पलटण, लोणात, खंडाळावाई हलका मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटाचा राहील। महाबळेश्वर, रावडी, महाडवर्धन, गोरेगाव तसेच व्याली, लवासा, जिटे पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर इकडे हलका मध्यम पाऊस राहील आणि पुणे जिल्ह्याकडे शिवापूर, सासवड, लोणी, कालबोर, वाघोली, पुणे, सोसगाव हलका मध्यम पाऊस राहील। कसमत, चाकण, शिंदे, वाडा, मनसरला हलका राहील। रायगड जिल्ह्याकडे अलिबाग, पेण, शिरोळ, कोपोली, कसमतलाही बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ चित्रावून हलक्या पावसाचा अंदाज आहे। अहमदनगर जिल्ह्याकडे मारगाव, जेजुरी, बारामती लगतचा परिसर बघितला असता दौंड, कडेगाव, पारेगाव, सुद्रुक, श्रीगोंदा, पडेगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। सोलापूर जिल्ह्याकडे लाटे, पलटण, लोणात, अद्राकी, बराड, शिंगणापूरला हलका पाऊस राहील। अकलूज, माळशिरस आणि पंढरपूर, करडी,
मंगळवेढा, मारवाडे, आटपाडी, चिंके, सांगोळे हलक्या सरींचा अंदाज हा पुढील 3 दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील। तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेकडे अहमदनगर, बगूर, पाथर्डी आणि खंडाळा, आले आणि अळकोटी इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे। खोपोली, कसमतले हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसे कोकण विभागात पालघर, रायगड, कल्याण, डोंबिवली, नाशिकचा परिसर अंशतः ढगाळ राहील। पावसाची शक्यता मनमाड, येवला, निफाड आणि कोपरगाव, वैजापूरला बघायला मिळणार आहे। हलका मध्यम राहील। आणि नंदुरबार जिल्ह्याकडे सटाणा, औटी, ताराबाद, मालेगाव, निमशेवडी, चिंचवे, साक्री, बॅड, पिंपळणे, चोरवड इकडे हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। जळगाव, धुळे, नंदुरबार अंशतः ढगाळ राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर, चनवसी, पिंपरी, काचूळ, पाचूड, धाकेपाल, दहीगवणे, हंसापूर, भालम, टाकली, अमरापूर इकडे हलका मध्यम पाऊस राहील। जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज, गोलापांगरी, दारगाव, पानवाडी, अंबड, जालना, बदनापूर, देऊळगाव राजा, हंसाबाद, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। आणि बीड जिल्ह्याकडे बीड, गेवराई, उमापूरला हलका राहील। वडवणी, तळेगाव, शिसल, सोनपेठ आणि धारूर, केज, परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा हलक्या पावसाचा अंदाज आहे। धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारकेटबूम, पातुरकडा हलका मध्यम राहील। एडशीपेठ, कामेगाव, बेंबली, धाराशिव, वैरभंग, पाणेगाव, बार्शीलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। लातूरमध्ये लातूर, घाटेगाव, रेणापूर, बोकडा, मुरुड, कोंडवाडा, औसा, किंतोट इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। लातूर जिल्ह्याकडे लातूर रोड, वणवजूक, जळकोट, मुखेड, रावणकोला, उदगीर, मुरकी, हणेगाव, जकाल, अरंदा हलक्या सरींचा अंदाज राहील। देगलूर, रुद्रलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे कोंडलवाडी, धर्माबाद, नरशी, कवठा, परभणी जिल्ह्याचा परिसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे। परभणी, जरी, बोरी, जिंतूरलाई गारपीटची शक्यता राहील। आणि तसेच हिंगोली जिल्ह्यात औंध, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, महागाव, उमरखेड, ढाकणी, मोरसुंदी, हिमायतनगर, नांदेड वाघाला या जिल्ह्याचा परिसर इकडे हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिठाड, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळुपी, कर्जनाखेडा इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव, जयपूर, लोणी, लोणार, बीबी, मेहकरलाई मध्यम हलका पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। कुदनापूर, अहमदपूर, गिरडा, केलवड आणि लगतचा परिसर खामगाव, शेवगाव हलका पाऊस राहील। अकोला जिल्ह्यात अकोला, बोरगाव, मंचूक, गोरेगाव, बाळापूर, शेवगाव, खामगाव, अंद्रुणा, दिघी, पाथर्डा, तेलरा या भागात हलका पाऊस राहील। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरलाई हलका मध्यम राहील। वादळी वाऱ्यासह अंजनगाव, सोची, अचलपूर, ब्राह्मणथडी, चिखलदरा, रिसाल, धारणी, मोर्शीलाई हलक्या सरींचा अंदाज असून विजांचा कडकडाट बघायला मिळणार आहे। चांदूर, धामणगाव रेल्वे, अरवी, वडोणा, लाडगड, कर्जना हलक्या सरींचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याकडे उमरी, सावनेर, कुडाली, काटोल, नरखेडलाई हलक्या सरींचा अंदाज राहील। भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, वर्दी, असुली, कंधारी, अकोला, कोटी, करपसर हलका पाऊस राहील। आणि गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, गोबरवाई, निपाणी, डोंगरी, काटंगी या भागात हलक्या सरींचा अंदाज राहील। तसे गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पुढील 3 दिवसामध्ये असणार आहे। जसे यवतमाळ, नेर, लाडकेट, धारवा, रुई, जवई, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा हलका मध्यम पाऊस असून गारपीटची शक्यता राहील। पांढरकवडा, घाटंजी, चिकरंजीला हलका पाऊस बघायला मिळणार आहे। वर्धा जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ राहून वादळी वाऱ्याची शक्यता पुढील 3 दिवसात असणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग रेल असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।